36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील हरिओम मंगल कार्यालयात काँग्रेस कमिटीच्या वतीनं विशेष मतदार नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं. या अभियानाद्वारे नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असून तो प्रत्येकाचा स्वाभिमान आणि अभिमान असल्याचं सांगितलंय. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले किंवा अद्याप मतदार यादीमध्ये नाव नसलेले नागरिक यांनी BLOच्या माध्यमातून आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख, सुरेंद्र वानखडे, कैलास शिरसाट, नितीन वानखडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगर परिषद सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार, स्वाभिमान आणि अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकानं आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवावं असं आवाहन करण्यात आलं. नाव दिलं, मॅस बँकेचा 3दा अध्यक्ष केलं, मी 2दा आलो, त्याला 3दा केलं, पण तरी त्याचं पोट भरलं नाही. तरी पोट भरलं नाही, लगेच त्याला अध्यक्ष बसवलं. जे 30 वर्षापासून 25 वर्षापासून बँक आपल्या जवळ होती, काँग्रेस जवळ होती, आपल्या जवळची काढून त्या बदमाशाला तिथं बसवलं फक्त पैशासाठी. तिघही बदमाश. एक ते आमच्या तालुक्यातली बाई जे खड्ड्यातही गेली असती तरी बँकेत पोहोचली नसती, खड्ड्यात गेली असती तरी बँकेत पोहोचली नसती, त्या बाईला आपण पॅनलवर घेतलं, निवडून आले. दुसरा तो तुमचा अमरावतीवाला वराडे, त्याला आपण निवडून आणलं, यशोमती ताईनं म्या निवडून आणलं. आणि तिसरा हा ज्याचं नाव आजपर्यंत आपण घेत नव्हतो, कारण तो आपला आहे बा, जाऊ द्या, चुकी झाली असं, पण तेव्हापासूनच तो विषय त्याचा सुरू झाला आणि 6 महिन्याच्या आधी विषय इथपर्यंत गेला का काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसलाच कसं डुबवायचं, काँग्रेसलाच कसं कमजोर करायचं, हा कार्यक्रम या दर्यापूरवाल्यानं केला. संविधान साबूत राहिलं पाहिजे, हा खरा उद्देश त्या लोकांचा आहे. म्हणून हे आपल्यापर्यंत एक नाही अनेक बाबी जे की देशाच्या राज्याच्या त्याला हानी पोहोचेल अशा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपल्याला समोर नेहमी मांडत असतात. म्हणून आज ते SRचं प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या इथं आले. हे प्रशिक्षण महाराष्ट्रातच नाही तर इतर अनेक राज्यात सुद्धा झालंय. पश्चिम बंगालमध्ये झालंय, बिहारमध्ये झालं. पद्धतशीरपणानं जे काही ममता बॅनर्जीचे जे मतं असतील, त्यांच्या विचारसरणीचे जे मतं असतील, काँग्रेस जवळ नव्हता. काँग्रेस सर्वांसाठी सर्वांसारखा न्याय देत होती. पण आता 2014 पासून जे या भारतात, या हिंदुस्थानात, महाराष्ट्रात जे चालू आहे, हा SIR आजचा हा विशिष्ट काही समाजासाठी, विशिष्ट काही समाजातले लोक वगळाचे हे या BJPचं, या सरकारचं धोरण. त्या हिशोबानं आमच्या अभ्यंकर साहेबांनी सांगितलं, रामेश्वर साहेबांनी चांगला अभ्यास दिसला का पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार झाला, कमीत कमी 27 ते 30 लाख निवडून मतदान आपलं जे विरोधी पार्टीला मिळायचं होतं ते कॅन्सल करण्यात आलं. आणि ते लोक, आणि मग तुझ्या पक्षावर उभा राहा, कसा तू निवडून येतो तर आम्ही पाहिजे. या पद्धतीनं लोक, या पद्धतीनं मोठे झाल्यावर असे जास्तीचे कामं करते, आपल्या पक्षाला डोळे दाखवते, तर असे आले किती, गेले किती, पण काँग्रेस हल्ली नाही. तिथेही मी त्याला मोठं करताना पहिल्यांदा पहिली मीटिंग घ्यायला लावली होती दर्यापुरात. तर त्या मीटिंगला मी स्वतः गेलो होतो, तर त्या मीटिंगला हजर किती होते?
30 ते 40 लोक. मग त्याची अवकात काँग्रेसच्या भरोश्यावर बनली आणि काँग्रेसले डोळे दाखवायला लागला. म्हणून तो केला, काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले. त्याची परिस्थिती काय झाली, लोकसभेत उभं असताना आपल्या साध्या उमेदवारानं त्याला पाडलं. साध्या उमेदवारानं काँग्रेसच्या त्याला न्यूज GNN महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव, सुरजी.